नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी के जोकी या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचा जो 12वा हप्ता होता, तो 12वा हप्ता आता वितरणाला सुरुवात झालेली आहे. वितरण करण्याला ती सुरुवात झालेली आहे मित्रांनो. आजपासूनच तो 12वा हप्ता खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. याविषयीचीच माहिती मी आजच्या तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे. मित्रांनो, जुलै 2024 पासून अविरत चालू असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दर महिन्याला महिलांच्या खात्यात एकदम काहीच तुटवडा न पडता, काहीच बाधा न येता 1500 रुपये प्रत्येक महिलाच्या खात्यामध्ये जमा होत आहेत मित्रांनो. ज्या महिला पात्र आहेत त्यांच्या. परंतु दिवाळीच्या आधी ज्या पात्र होत्या आणि नव्हत्या त्यांना देखील या योजनेचा जो फायदा मिळालेला आहे मित्रांनो. परंतु आता त्यामधील जे अपात्र महिला आहेत त्यांना छाटल्या जात आहे, त्यांना हे खातं बंद करून टाकण्यात येत आहे. मित्रांनो, एकूण 24 लाख महिला जून महिन्यामध्ये हे अपात्र ठरलेले आहेत. त्यांना या योजनेतून बाहेर काढण्यात आलेलं आहे मित्रांनो. त्यामध्ये काही वेगवेगळ्या दुसऱ्या योजनांचे पैसे ज्या अवलंब करत होत्या त्यांना देखील हे योजनेचे पैसे मिळत होते. त्यामुळे काही लोकांनी ते स्वतःहून ड्रॉप केलेलं आहे आणि काही लोकांनी या योजनेतून बाहेर निघालेले आहेत मित्रांनो. परंतु जुलै महिन्याचा जो 12वा हप्ता होता तो 1500 रुपयाचा आता खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हा मेसेज आजचाच आहे. आज सायंकाळी या मेसेजद्वारे पैसे आलेले आहेत खात्यामध्ये. मित्रांनो, तुम्हाला देखील आलेत का हे चेक करून घ्यायचं आहे. ज्या महिलांना जूनचा देखील हप्ता आलेला नाही त्यांनी काय करायचं नेमकं हे मी तुम्हाला सांगणारच आहे मित्रांनो. मित्रांनो, ज्यांना ज्यांना आले त्यांनी तपासून घ्या. आले नसतील तर काय करायचं हे देखील मी तुम्हाला सांगणारच आहे. मित्रांनो, जून महिन्याचा हप्ता ज्या महिलांना आलेला नाही त्यांनी कलेक्टर ऑफिस येथे महिला व बाल कल्याण विभाग या ठिकाणी जाऊन चौकशी करायची आहे की आमचा हप्ता नेमका कशामुळे रोखलेला आहे. काही महिलांना घेऊन मी कलेक्टर ऑफिसमध्ये गेला असता त्या ठिकाणी कळालं की त्या महिलांच्या मोबाईलद्वारे काही फोर व्हीलर रजिस्टर्ड आहेत. घरच्यांचे जे फोर व्हीलर आहेत ते महिलांच्या मोबाईलवर रजिस्टर्ड आहेत. असे असल्यामुळे त्यांचे जे फॉर्म आहेत ते रिजेक्ट झालेले आहेत. त्यांचा जो हप्ता यायचा तो बंद झालेला आहे मित्रांनो. काही महिला हा निराधार योजनेचे देखील पैसे उचलत आहेत. त्यामुळे देखील या योजनेचे पैसे त्यांना बंद झालेले आहेत. काही योजना इतर PM किसान असतील किंवा इतर कोणती महाराष्ट्र शासनाची जी योजना असेल त्याचे पैसे उचलत आहेत. त्याच्यामुळे मित्रांनो, त्या महिलांचे पैसे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे हे बंद झालेले आहेत. 24 लाख महिलांचे जूनमध्ये अपात्र फॉर्म ठरवलेल्या गेलेले आहेत मित्रांनो. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही कलेक्टर ऑफिस येथे महिला व बाल कल्याण विभाग येथे जाऊन तुम्ही चौकशी करू शकता की आमचे पैसे का येत नाहीत, नेमकी अडचण काय, कुठं रुकलेले आहेत, याविषयीची माहिती तुम्ही कलेक्टर ऑफिस येथे काढू शकता मित्रांनो. मित्रांनो, परंतु जुलै महिन्याचा हप्ता 12वा हप्ता खात्यामध्ये यायला सुरुवात झालेली आहे. हा तुम्ही मेसेज आजचा पाहू शकता. तुम्हाला मेसेज दिलेला आहे मित्रांनो. तुमचे आले का चौकशी करा, चेक करा खात्यामध्ये. आले नसतील तर मित्रांनो, काही जिल्ह्यांचेच आज पाठवण्यात आलेले आहेत, काही उद्या, काही परवा, असे 3 ते 4 दिवसामध्ये हे योजनेचे पैसे वाटप करण्यात येणार आहेत मित्रांनो. कालच 30 तारखेला GR निघाला होता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जो जुलैचा हप्ता आहे तो वितरण करण्याबाबतचा GR होता मित्रांनो. आणि आजपासूनच लगेच या पैशाला वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो. या ठिकाणी आपला व्हिडिओ थांबत आहे. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा. तुमच्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.